यवतमाळच्या वणी शहरामध्ये ठाकरे सेनेकडून आंदोलन करण्यात आलंय। आपण पाहू शकतो यावेळी रक्तरंजित क्रिकेटचं पिच तयार करून त्यावर टीव्ही, स्टंप आणि बॅट ठेवून ते पेटवण्यात आलं। संतप्त कार्यकर्त्यांकडून यावेळी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। पहलगाम दहशतवाद हल्ल्यानंतर आज प्रथमच दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेटचा सामना खेळला जातोय। त्याच्या निषेधार्थ यवतमाळच्या वणीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं पदाधिकारी ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पाकिस्तान आणि भारताचा सामना रद्द करावा अशा मागणी घेऊन वणीच्या मुख्य चौकात ते निषेध करताय। इकडे अमित शहाजी लोकांना ज्ञानामृत पाजत आहे आणि जय शहा तिकडे क्रिकेट खेळून पाकिस्तानला आर्थिक मदत देऊन ताकदवर बनवते आहे आणि ही ताकद पाकिस्तान भविष्यामध्ये दहशतवाद्यांना देईल आणि त्या दहशतवादाच्या माध्यमातून आमच्या आणखी महिला भगिनी विधवा होतील। हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे निंदनीय आहे। या केंद्र सरकारच्या निर्णयाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। एकीकडे आमच्या विधवा बहिणींचं हे करायचं की त्यांना आश्वासन द्यायचं की रक्त आणि पाणी हे एकत्र वाहू शकत नाही आणि तिकडे पाणी अडवायचं। सिंदूर मिशन अजून बंद झालेलं नाही असं मोठं गौरवाने नरेंद्र मोदी साहेब म्हणतात आणि इकडे मॅचची सहमती देऊन आज त्या विधवा बायांचा अपमान करतात। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज होत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।